आणि आता बातमी आहे नाशिकमधनं। नाशिक इथं झालेल्या आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दात फटकारलंय आणि कामकाजामध्ये तात्काळ सुधारणा करण्याचे निर्देश दिलेले आहेत। खड्डे बुजवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा आणि त्यांची पुढील कामं थांबवा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। तसंच लोकांना कारण सांगू नका, त्यांना कामं करून प्रत्यक्ष समाधान द्या असं सुद्धा फडणवीस म्हणाले। अशा प्रकारे रिलॅक्स राहून चालणार नाही। सर्व विभागांनी आपापली जबाबदारी ओळखून समन्वयाने काम करावं। तसंच अधिकारी हे केवळ चेंबरमध्ये बसून न राहता त्यांनी नागरिकांशी संवाद साधावा असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। महाकुंभ तोंडावर आहे, त्यामुळे अधिक गांभीर्याने आणि नियोजन पद्धतीने काम करा। मोठ्या प्रमाणावर खर्च करून विकास कामं होत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होत असेल तर आपण नेमकं कुठं चुकतोय याचं आत्मपरीक्षण करण्याचं सुद्धा फडणवीस म्हणालेले आहेत। पुढच्या 1 महिन्यानंतर पुन्हा बैठक या संदर्भात होणार असून यावेळी कामामध्ये गुणात्मक सुधारणा ही दिसलीच पाहिजे असं सुद्धा फडणवीसांनी ठणकावलंय। तर नाशिकमधली ही महत्त्वाची बातमी आहे। आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी इकडे अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलेला आहे। नागरिकांशी संवाद साधा, अधिकाऱ्यांनी केवळ चेंबरमध्ये बसून राहू नका अशी सक्त ताकीद सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। पुढच्या वर्षभरातच नाशिकमध्ये कुंभमेळा आहे, हा महाकुंभ तोंडावर आहे, त्यामुळे अधिक गांभीर्याने काम करा आणि नियोजन पद्धतीने काम करत राहा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। सध्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास